सामने खेळले, दोन्ही जिंकले. त्यानंतर प्री क्वार्टरची लढत देखील जिंकत अनबीटन आपण पाहतो मैदानावरती नक्कीच जे पाहायला मिळतात. तर आता दुसऱ्या बाजूने इथे नक्कीच आपण मुळशी जांभड कासारसाई संघाला पाहणार आहोत. साखळी फेरीतील सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स आणि त्यानंतर मात्र नक्कीच एक मॅच जरूर गमावली, परंतु टेबल टॉपवर राहिले आणि त्यानंतर प्री क्वार्टरची लढत SK11 हडशी संघाच्या विरोधात नक्कीच अटीतटीच्या लढतीमध्ये बाजी मारली आणि आता मैदानावरती अंतिम सामना अच्छा या रात्रीतील क्वार्टर फायनल आपण पाहतोय. शुभम सुतार अजिंक्य खैरे ही जोडी म्हाळुंगे संघाकडून सलामीवर फलंदाज आलेत पहिल्या ओव्हरसाठी. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मुळशी जांभड कासारसाई संघाची मुलुक मैदानी तोफ अक्षय शितोळे गोलंदाजीच्या मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा लेट्स प्ले, चला खेळूया. डावाला होते सुरुवात, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार अक्षय शितोळे, ऑन स्ट्राइक शुभम सुतार. 5 ओव्हरची ही मॅच. पहिलाच बॉल फुल टॉस होता, अलॉंग द ग्राउंड खेळला, जमिनीलगत समांतर खेळलेला फटका, त्यावरती 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी पलायन केले गेले. 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावेंसोबत संघाचा धावफलक अकाउंट ओपन झाले, खातं उघडलं गेले आणि या पहिल्या धावेंचा करतं स्वागत टाळ्याच्या कडकडाने म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघानं प्रामुख्यानं नक्कीच जे केलेलं पाहायला मिळतंय. शुभम सुतार पहिल्या सामन्यामध्ये चमकले, दुसऱ्या आणि त्यानंतर महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांची विकेट लवकर गेली, परंतु आता बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून शुभम सुतार पुढे येणार का. साईडला खेळलेला चेंडू, 2 सामन्यांमध्ये अजिंक्य खैरे सामनावीर, एका मॅच मध्ये मयुरेश कांबळे सामनावीर ठरला. आता या सामन्यामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाकडून कोण चमकेल, दुसऱ्या बाजूला मुळशी जांभड कासारसाई संघाकडून कोण हिरो ठरेल. दोन्ही टीम मधून आपण पाहतोय एक संघ जिंकणार आहे आणि एक विजयाचा शिलेदार प्रामुख्याने हिरो मिळणार आहे, सांघिक यश. परंतु एक सामनावीर पुरस्कार देखील एका खेळाडूला आपण जरूर देणार आहोत. दरम्यान इथे डॉट बॉल आलाय, 3 धावा स्कोर कार्ड वरती, षटक पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय अक्षय शितोळे पहिल्या 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी राहिली, 3 धावा खर्च केल्यात. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही मैदानाच्या चोही बाजूने पाहू शकाल. अजूनही नक्कीच आपण पाहतो जवळपास आता 12 वाजत आलेत, परंतु प्रेक्षकांची गर्दी अजूनही मैदानावरती आहे. 3 धावा. यावेळेस बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार आलाय आणि या चौकाराने नक्कीच आपण पाहतो धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सेवेंद्रन ऑन बोर्ड, 7 धावा. यावेळेस अजिंक्य खैरेच्या बॅटमधून लॉफ्टेड हिट, 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी आलाय खणखणीत चौकार. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 11 धावा पाहायला मिळत आहेत. समस्त ग्रामस्थ कासारसाई आणि
मुळशी सम्राट कासारसर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेचं आयोजन प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजन नियोजनातील आज तिसरी रात्र आपण पाहतोय. एक सुंदर क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक अनेक विक्रम प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगले रेकॉर्ड्स नक्कीच आपण पाहिलेले आहेत आणि एखाद दुसरा सामना वगळता जर पाहिलं तर प्रत्येक सामना हा लास्ट ओव्हर थ्रिलर मध्ये जातोय. अंतिम चेंडू पर्यंत सामने जात आहेत. 11 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश माकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. युवा गोलंदाज या अगोदरच्या सामन्यांमध्ये प्रभावित केलं. पहिल्या सामन्यामध्ये जरूर त्याला संधी मिळाली नव्हती परंतु त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये खरं तर प्रथमेश अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली आणि यावेळेस पहिलाच बॉल व्हॉट अ कॅच. मागे धावत असताना हा अवघड चान्स होता परंतु वा काय सुंदर झेल पकडलाय. विशाल राऊत इज द मॅन. या अगोदरचा मित्रांनो विशाल राऊतचा एक झेल जो ऑलरेडी इंस्टाग्राम वरती व्हायरल होतोय. आता अजून एक कॅच तितकाच सुरेख तितकाच जबरदस्त आणि मोठी विकेट आहे. बाहुबली शुभम सुतार बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. रन 11 धावा धावफलकावरती परंतु 11 या अंकावरती एक विकेट गेलाय. नेल्सन नंबर ऑन स्कोर 1-1 आणि षटक देखील आपण बातचीत पूर्ण झाले. 1.1 एक या अंकाचा बोलबाला पाहायला मिळतोय धावफलकावरती. प्रथमेश माकर पहिल्याच बॉल वरती. शुभम सुतार या फटक्यावरती खर तर ते सहजासहजी गोलंदाजाच्या फिल्डरच्या हाती लागत नाही परंतु इनफिल्ड क्लिअर झाली नाही. विशेष कौतुक आपण विशालचं देखील करूयात कारण मागे धावताना त्याचं चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि थोडस उंच होता बॉल परंतु नक्कीच सुंदर झेल जो मैदानावरती पाहायला मिळालाय. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1-1 लॉस ऑफ 1.1 मोर इज कम्प्लिटेड. यावेळेस हरी पाडळे आलेत. आखूट टप्प्याच्या बॉलला दाखवलंय आसमान. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार प्रथमेश यांच्या बॅट मधून 6 धावा. मग करा हरी पाडळे यांच्या बॅट मधून 6 धावा. प्रथमेश वरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे केलं जातंय. पहिला चेंडू विकेट आला. प्रथमेशच्या नावाचा बोलबाला मैदानावरती परंतु त्यानंतर हरी पाडळे आखूट टप्प्याच्या बॉलवरती षटकार खेळतात. 17 धावा धावफलकावरती. हरी पाडाळे पहिलाच बॉल खेळला त्यावरती षटकार लगावलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आता परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑनच्या फिल्डरला बाउंड्री लाईनच्या लगत पाठवलंय. इस्टनच्या पाठीमागून अक्षय शितोळे क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतायत. स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. त्यांनी वाईडिश डीप कॉर्नरला आपण पाहतोय फिल्डर सेट केलेला आहे. 2 फिल्डर ऑन साइडला या पॉवर प्ले मध्ये आणि इथे वाह यॉर्कर लेंथ हिट केली. चांगला बॉल षटकारानंतर वेलकम बॅक. चेंडू आलाय डॉट. 17 धावा 17 रन ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध मुळशी सम्राट कासारसाई. या अगोदर हे 2 संघ मुळशी तालुक्यामध्ये अनेकदा भिडलेले आहेत. एकमेकांच्या आमने सामने आलेले आहेत. पुन्हा एकदा इथे जर तुम्ही पाहिलं तर 30 लेंथ हिट केली जाते. यॉर्कर लेंथ. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकारानंतर लगातार असे 2 चेंडू डॉट आणि 2 यॉर्कर आहेत मित्रांनो. प्रथमेश माकरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कॅश प्राइज आहे त्याला भरपूर मिळते परंतु त्या बक्षिसापेक्षा मित्रांनो प्रथमेशच्या पाठीवरती जी कौतुकाची थाप सिनियर खेळाडूंची आणि मान्यवरांची पडते ना तो आशीर्वाद ती शाबासकी फार मोठी आहे या खेळाडूसाठी. 17 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 सुरू असताना हरी पाडळेनं शॉर्ट बॉल वरती षटकार मारला परंतु त्यानंतर लगातारचे 2 यॉर्कर परंतु आता हरी पाडळेच्या बॅट मधून इनफिल्डला क्लिअर करत बॉल चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक दणदणी चौकार.
थँक्यू. 21 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार, एक चौकार, एक विकेट, 2 डॉट बॉल. लास्ट बॉल. पावप्लेचा शेवटचा चेंडू, स्क्वेअर ड्राईव्ह. वा, शानदार, रुबाबदार हा खणखणीत चौकार. 4 धावा. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलकावरती धावा 25 आहेत. एक फलंदाज मैदानामध्ये बाद होताना जो पाहायला मिळाला. तर आता ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होताना, सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रताप शितोळे, PS. 5 चेंडूवरती 14. अजिंक्य यांच्या बॅटमधून हरी पाडाळे 4 चेंडू 8 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरमध्ये 25 झालेले आहेत. आणि आता नक्कीच मैदानावरती आपण पाहू शकाल या षटक क्रमांक 3 साठी प्रताप शितोळे येत आहेत. अगोदरचा चौकार करत अतिशय जबरदस्त होता. गॅप मधून प्रामुख्याने आपण पाहतो खेळलेला तो चौकार. यावेळेस अजिंक्य खैरेच्या बॅटमधून इट्स अ बिग हिट अँड इट्स अ पॉवरफुल हिट फॉर सिक्सर फॉर मॅक्सिमम 6 रन. प्रतापचा दुसरा चेंडू आणि त्याच्यावरती देखील बिग हिट केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पकडतात कॅच. प्रथमेश माकर, मॅन विथ गोल्डन आर्म म्हणावं लागेल. ज्या गोष्टीला तो हात लावतोय ती गोष्ट आपल्या नावावरती करतोय. अजून एक कडक झेल, अजून एक कडक कॅच. अजिंक्य बॅक टू द डग आउट. विकेट. थँक्यू डोजे. 31 धावा धावफलकावरती आहे 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. एखादा दिवस मित्रांनो नक्कीच आपण पाहतो एखाद्या खेळाडूसाठी खूप खराब असतो, परंतु एखादा दिवस एखाद्या खेळाडूसाठी जर चांगला असला तर तो मैदानावरती नक्कीच ज्या गोष्टीला हात लावतो ती गोष्ट आपल्या नावावरती करतो. तो प्रथमेश माकर. एक चांगला दिवस प्रामुख्यानं नक्कीच आपण पाहतोय. या अगोदर संघामध्ये तो खेळताना पाहायला मिळायचा, क्षेत्ररक्षण करायचा, परंतु आज फिल्डिंग मधून नक्कीच त्याने कॉन्ट्रीब्युशन चांगलं दिलंय. गोलंदाजी मधून नक्कीच ज्याला संधी मिळाल्यानंतर त्याने संधीचं सोनं केलेलं आहे. आणि त्यासोबतच आजचा दिवस तो आपल्या नावावरती, आजची रात्र तो आपल्या नावावरती करतोय. दरम्यान प्रताप शितोळे पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु पुढच्या बॉलवरती अजिंक्यची विकेट मिळवली. नवीन फलंदाज येत आहेत गौरव. 31 धावा धावफलकावरती. यावेळेस बॉल कॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मिळते ती 1 धाव. या सिंगल सोबत धावफलक पुढे जाईल. 32 रन्स. 32 धावा धावफलकावरती आहे. हरी पाडाळे यांनी या अगोदर जर तुम्ही पाहिलं 1 षटकार 2 चौकार जे मैदानावरती खेळलेले आहेत. दरम्यान 32 रन 32 धावा धावफलकावरती आहे. क्रिकलाइट स्पोर्टची संपूर्ण आपण पाहतोय टीम, आपले तीनही कॅमेरामन, मुख्य टेक्निशियन अमितजी भुजबळ सर, त्यांचं नक्कीच खूप कौतुक या ठिकाणी जरूर होईल. यावेळेस चेंडू परत एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हो, गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांना चकमा देत चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच पुढे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. अंदाज होता क्षेत्ररक्षकांचा की चेंडू नक्कीच खेळपट्टीवरती मैदानावरती पडल्यानंतर थोडंसं वळण घेईल, पण तसंच चित्र झालं नाही. सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला पुढे
परंतु नक्कीच तिकडे प्रसाद चेंडू थांबवताना पाहायला मिळाले. सिंगल आली. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहे 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. अजून एक अविस्मरणीय कॅच. एक सुंदर झेल. गणेश जाधव इज द मॅन. जर्सी नंबर 10. पहा मित्रांनो, पॉवर प्ले नक्कीच इथे मैदानावरती अगोदर पूर्ण झाला, परंतु इनफिल्ड क्लिअर करून तर ऑफ साइडला चौकार खेळण्याचा प्रयत्न मध्ये गौरव होता. चांगले क्रिकेटिंग शॉट त्याच्या बॅटच्या भातामध्ये जरूर आहे, परंतु यावेळेस त्यानं थेट फिल्डर शोधला आणि मैदानामध्ये नक्कीच विकेट मिळाली. फलंदाज बाद झाले. 33 ला 3. ओव्हर नंबर 3 सुरू असताना या षटकाचा एक चेंडू जो मैदानावरती शिल्लक आहे. अक्षय शितोळे यांची मास्टर माइंड खेळी मित्रांनो तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. प्रत्येक बॅटरसाठी प्रत्येक चेंडूवरती जर तुम्ही पाहिलं तर ट्रॅप वेगळा जो पाहायला मिळतो, वेगळा फिल्डिंग सेटअप तुम्हाला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज यश कोळेकर, युवराज कोळेकर मैदानावरती दाखल होत आहेत. 33 ला 3. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि इथे यश कोळेकर आले आक्रमण करतोय. गॅप मध्ये खेळलाय चेंडू. एक टप्पा घेत बॉल सीमारेषीच्या आर फार फरार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 37. हरी पाडाळे 6 बॉल 15. यश कोळेकर, युवराज कोळेकर 1 चेंडू 4 वरती. तर आता षटक क्रमांक 4 देखील सुरू होताना पाहायला मिळेल. क्रिकलाईव्ह स्पोर्टच्या संपूर्ण लाईव्ह टीमचा आपण प्रामुख्याने उल्लेख केला. कॅमेरामॅन गणेश, कॅमेरामॅन चरण आणि संकेत हे तीनही कॅमेरामॅन म्हणून तितकं देखील सोपं नाही मित्रांनो. सर्वांच्या अगोदर मैदानावरती आल्यानंतर आपली कॅमेराची बॅग स्टँड घ्यायचं, आपल्या कॅमेरा स्टँडवरती जायचं. खरं तर जेवण करायला देखील तितकासा जास्तीचा वेळ मिळत नाही. कमी वेळेमध्ये लवकरात लवकर भोजन आटपून प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक क्षणावरती अत्यंत बारीक नजर राखून तिथे आपण पाहतोय ते काम पार पाडावं लागतं. आणि निश्चितच मैदानावरती या सर्व कॅमेरामॅनचं देखील खूप खूप कौतुक आहे. त्यासोबतच लाईव्ह टेक्निशियन अमितजी भुजबळ सर मुख्य टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या टीमचे प्रामुख्याने ते हेड आहेत. 37 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट बद्दल अजून एक महत्वाची बाब नक्कीच जरूर शेअर करायला आवडेल. सांगेल चेंडू नंतर गोलंदाज तयार. यामुळे अक्षय शितोळे यांचा हा चेंडू पाठवलाय सरळ. हरी पाडाळे यांनी वाईड स्लॉंगन मधून सीमारेषीच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. त्या अगोदर मित्रांनो मागच्या एका सामन्यामध्ये प्रथमेश माकरने खरं तर जे निर्धाव षटक टाकलं, प्रथमेशची ती मॅचही पूर्ण झाली नव्हती. त्या अगोदर प्रथमेश माकरची एक सेपरेट क्लिप आपल्याला युट्यूब वरती झळकताना पाहायला मिळाली. अमितजी भुजबळ सरांचं विशेष आभार. केवळ प्रथमेशचीच नाही तर तुम्ही चांगला चमकदार खेळ मैदानावरती केला, अनोखी कॅचेस पकडले, तर आगळे वेगळे विक्रम जर केले तर क्रिकलाईव्ह स्पोर्ट या युट्यूब वाहिनीवरती त्यासोबतच या इंस्टाग्राम हँडलवरती आपल्याला नक्कीच त्या व्हिडिओज व्हायरल होताना पाहायला मिळतात. खेळाडू स्वतःला प्रसिद्ध नक्कीच इथे मैदानावरती स्वतःला सिद्ध करतात आणि प्रसिद्ध करण्याचं काम अमितजी भुजबळ सर आणि क्रिकलाईव्हची संपूर्ण टीम करते. त्यांचेही खरं तर धन्यवाद आहेत. प्रथमेश ते मेडन ओव्हर मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही मिस केले असेल तर तुम्ही युट्यूब वाहिनीवरती जाऊन पाहू शकता. ज्यांनी सबस्क्रिप्शन केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे खरं तर क्रिकलाईव्हला, त्यांना ती नोटिफिकेशन लगेच मिळते. 6 धावेने सुरुवात दरम्यान इथे मैदानावरती होते. चला थोडीशी घाई करा. लॉस ऑफ 3. 43 धावा स्कोर कार्ड वरती असताना ओहो वेगवान चेंडू गुडले स्पॉट वरती बॉल पीस झाला, चपकन मागे गेला. डॉट बॉल आला. धावफलकावरती 43 धावा. तरी पाडाळे, अक्षय शितोळे हे खेळाडू एकमेकांच्या सोबतही भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. एकमेकांच्या आमने सामने अनेकदा आपण पाहतोय. हे बॅटल आपण रंगताना पाहिलेलं आहे. आता मैदानावरती ओव्हर नंबर 4 मध्ये अक्षय यांचं हे दुसरं षटक आहे. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 11 रन्स त्यांनी खर्च केल्या. दरम्यान आता षटकारानं सुरुवात, त्यानंतर चांगला बॉल, डॉट बॉल. पहिल्या काही सामन्यांमध्ये हरी पाडाळे यांचा परफॉर्मन्स या कासारचाही करंडकामध्ये प्लस मायनस ऍव्हरेज राहिलाय, परंतु या मॅच मध्ये हरी पाडाळे यांच्याकडून मोठ्या इनिंगची अपेक्षा आहे. कारण
शुभम सुतार आउट झाले, अजिंक्य यांची विकेट गेले, हरी पाडाळे मैदानावरती खेळतात, गौरवही आउट झालाय. त्यामुळे टॉप ऑर्डर मधून हरी पाडाळे शेवटपर्यंत खेळतील आणि ते चांगले रन्स बनवतील अशी आशा संपूर्ण म्हाळुंगेकरांना आहे. एका धावेने धावफलक पुढे गेले 44. यश कोळेकर स्ट्रायकिंग एंडला तयार. अक्षय शितोळे घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रेक्षकांच्या अपेक्षा निश्चितच आपण पाहतोय ज्या वाढलेल्या आहेत. होम ग्राउंडला खेळत असताना नक्कीच आपण पाहतोय घरचे प्रेक्षक आणि तशा परिस्थितीमध्ये नक्कीच प्रेक्षकांना निराश करायचं नाहीये हा प्रयत्न मुळशी सम्राट कासारसाई टीमचा असणार आहे. दरम्यान लेग बायची एक धाव मिळते, धावफलक एका धावेने पुढे 45. 45 ला 3. 9 चेंडूंमध्ये 22 धावा. हरी पाडाळे स्ट्राईक रेट जबरदस्त आहे. युवराज कोळेकर 2 चेंडू 4, त्यांचा देखील 200चा स्ट्राईक रेट आपण पाहतोय. 45 लॉस ऑफ 3. ओव्हर नंबर 4, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या पुढे दिलाय आणि त्या चेंडूला परफेक्ट मिळवा तो बॅट करत. क्रंचिंग ऑफ द साऊंड, इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. या षटकाराने सांघिक अर्धशतक पूर्ण होतोय. म्हाळुंगे संघाचा धावफलक 51 या अंकावरती. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 ओव्हरची मॅच आहे. एव्हरेज स्कोर 60-65-70 पर्यंत अनेक मॅचेस मध्ये आपण पाहिलं आणि आता त्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल सुरू होते. दरम्यान रनआउटचा चान्स. हो मिड ऑफला पुन्हा एकदा प्रथमेश होता. चेंडू वेगवान पद्धतीने त्यानं कलेक्ट केला, जोरदार थ्रो केलं, परंतु यावेळेस मात्र डायरेक्ट हिट झाली नाही. 4 षटकांचा संपला खेळ. धावफलकावरती 52. शेवटचा बॉल होता त्यामुळे हरी पाडाळे कुठल्या परिस्थितीमध्ये ती धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, कारण पुढच्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईक हवे आहे. 4 ओव्हरमध्ये 24 बॉलमध्ये 52 बनल्या गेल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. आता अखेरचे 6 चेंडू जे शिल्लक असणार आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये लास्ट ओव्हरसाठी आपल्याला विशाल राऊत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. गेल्या काही सीझन्स मध्ये विशाल राऊतच्या नावावरती देखील आपण पाहतोय कासारसाई संघासाठी बेस्ट बॉलिंग फिगर आहे. विकेट टेकर राहिलेला आहे, परंतु काही काळ थोडासा नक्कीच तो क्रिकेट पासून दूर गेला. परंतु आता या हंगामामध्ये नक्कीच आपण पाहतोय हंगामाच्या अगदी सरते शेवटी आपण म्हणू तो पुन्हा मैदानावरती मुळशी सम्राट कासारसाई टीम कडून इन ऍक्शन आलेला आहे. 52 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये असताना कळपट्टीवरती मैदानावरती जर आपण क्षेत्ररक्षण सजावट पाहिली, लास्ट ओव्हर मध्ये विशाल राऊत कासारसाई गाव रिव्हर एंड कडून आपण म्हणू गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालेला आहे. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न, दिशा खराब होती उजव्या स्टिकच्या बाहेर. वाईड चेंडूचा इशारा पण झेडेकेने कळवतात. पहिल्याच बॉलवरती आता फलंदाजानं बॉलरचा माइंडसेट तर रीड केलाय, कारण पहिल्याच बॉल भरपूर त्यानं शॉट टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शॉर्ट बॉल साठी आता फलंदाज तिथे तयार असू शकतात. दरम्यान विशाल तयार. येस, आता मैदानावरती आपण पाहतोय तो टप्पा बदलला, कारण प्रेडिटेबल झाला विशाल थोडासा. त्यानंतर आलेली एक सिंगल धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 54 रन 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. युवराज कोळेकर साठी तोच फिल्डिंग सेटअप. डीप स्क्वेअर लेफ्ट, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. आणि चेंडू उडवलाय कव्हर पॉइंटला, इनफिल्डला क्लिअर करत 1 बाउन्स, न थांबता नॉन स्टॉप बॉल सुसाट 4 धावा, चौकार. त्यावेळेस बॉल कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. चौकारानंतर आलेली क्विक सिंगल आणि ही सिंगल धावफलकावरती वाढ होईल 59. धाव देखील आली आणि आता हरी पाडाळे पुन्हा एकदा बॅक ऑन स्ट्राईक मैदानामध्ये आपण पाहतोय. दरम्यान विशाल राऊत हे अंतिम षटक, लास्ट ओव्हर आपण पाहतोय मैदानामध्ये या डावातील सुरू असताना. प्रोजेक्टेड स्कोर नक्कीच कुठपर्यंत जाईल, 65-70 पर्यंत नक्कीच
पोचण्याचा प्रयत्न जरूर इथे म्हाळुंगे संघाचा असणार आहे, कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली, ज्या पद्धतीने मैदानामध्ये त्यांनी पण पाहतोय धावा ते बनवल्या, जरूर विकेट्स गेल्या, परंतु डाव एका एंड नक्कीच आपण पाहतोय सांभाळण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं हरी पाडाळे करतायत. 12 बॉलवरती 30 धावा त्यांनी बनवल्यात. विशाल राऊत कासरसाई संघाचे अनेक समर्थक, म्हाळुंगे संघाचे देखील बरेचसे पाठीराखे मैदानावरती उपस्थित आहेत. ओहो हो, फुल ऑफ लेनचा बॉल मिस झालेत आणि हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. 59 धावा धावफलकावरती. अजून 2 चेंडू मैदानामध्ये शिल्लक असणार आहेत. ऋषी सम्राट कासरसाई आणि प्रामुख्यानं आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ कासरसाईकरांचं एक बहारदार आयोजन. कासरसाई करंडक ही स्पर्धा यावेळेस मात्र समोर, वा, लॉंग ऑन मधून चेंडू जातोय डीप कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वा भाई वा, हरी पाडाळेचा एक पॉवरफुल लांब लचक षटकार आलाय. 6 धावा. मागच्या सामन्यामध्ये मित्रांनो तो त्यांचा रेकॉर्ड आपण अनाऊन्स केला की क्रिकरोज प्रोफाईलला ॲज पर क्रिकरोज रेकॉर्ड त्यांचे 1000 षटकार पूर्ण झालेत आणि आता या मॅच मधले अजून 4 षटकार त्यामध्ये ऍड होत आहेत. येस, 65 धावा धावफलकावरती आहे. जे टार्गेट खरं तर डोक्यामध्ये सेट केलं होतं म्हाळुंगे टीमनं सुरुवातीपासून, जो प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दिसत होता तिथपर्यंत पोहोचतायत. शेवटचा बॉल नक्कीच आपण पाहतो इथे निर्धाव, परंतु शेवटचा बॉल आहे, रिव्ह्यू आहे, त्या रिव्ह्यूचा इथे वापर होईल. तिसऱ्या पंचांची मदत नक्कीच आता इथे घेतली जाते. पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. शेवटचाच बॉल तो मात्र मिस झाले हरी पाडाळे. त्यानंतर जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर, फेअर डिलिव्हरी पंच या ठिकाणी कळवत आहेत. आणि पहिली इनिंग पूर्ण होते, फर्स्ट इनिंग कंप्लीट. 65 ऑन बोर्ड, 65 धावा धावफलकावरती आहे. 66 धावेंचं आव्हान नक्कीच आपल्याला इथे जे पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच आपण पाहतोय 65 धावा बनल्या गेल्यात. 66 धावेंचं जे टार्गेट आहे त्या टार्गेटचा पाठलाग आता नक्कीच काही क्षणामध्ये जो सुरू होणार आहे. म्हाळुंगे क्रिकेटला विरुद्ध स्वर्गीय नितीन भाऊ पोळे, मुळशी सम्राट कासरसाई या टीमला आपण मैदानावरती पाहतोय. दोन्ही टीम्स तुल्यबळ आहेत, समान ताकदीच्या आहेत. दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला नक्कीच अजिंक्य खैरे यांचे 2 ओव्हर्स पाहायला मिळतील. निलेश पाडाळे, मयुरेश कांबळे, आनंद पाडाळे यांचं एक षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर मुळशी सम्राट कासरसाई टीमकडून प्रसाद तोळे, प्रताप शितोळे ओपनिंग पेर, वन डाऊन अक्षय शितोळे, कॅप्टन कूल. तर एकंदरीतच या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये चमकताना कुणाल राऊतला आपण पाहिले. अक्षय शितोळे, पाटील चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालेल्या आहेत. विवेक शितोळे, गणेश जाधव अशी नक्कीच चांगली नावं याही संघामध्ये आहे. तर मैदानावरती दुसऱ्या डावामध्ये नक्कीच काय घडेल काय बिघडेल ही कहाणी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल आणि आवाजामध्ये नक्कीच इथे थोडासा बदल होईल. पुढची कहाणी पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करूयात मावळ भूषण सुमित सोनवणे सरांना. या सर, आपलं स्वागत आहे.
चला बॅट्समन चला. फलंदाजांना विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद योगेशजी. आपण त्यांचा आवाज खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंग पहिल्या डावामध्ये आपण ऐकलात. क्वार्टर फायनलची मॅच, क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. जो संघ इथे जिंकणार तो संघ थेट सेमीफायनल मध्ये दाखल होणार. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या दिवसाची क्वार्टर फायनलची मॅच रायझिंग स्टार पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे, हे दोन संघांमध्ये क्वार्टर फायनलची मॅच राहिलेली आहे. कालचा दिवस आपण पाहिला, कालचा दिवस गाजवला न्यू गोल्डन स्पोर्ट क्लब बावधन संघाने, जो सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. आजचा तिसरा दिवस तिसरी रात्र आहे आणि आजचा तिसरा दिवस तिसरी रात्र कोण गाजवणार? एका बाजूने मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई अर्थात स्वर्गीय नितीन पोवळे स्पोर्ट फाउंडेशन कासारसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये मैदानामध्ये आपण बघणार आहोत माळुंगे क्रिकेट माळुंगे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच शुभम सुतार, अजिंक्य खैरे, हरी पाढाळे, सौरभ सुतार याने एक तगडा आपण पाहिले गेले तर बॅटिंग करत असताना मात्र धावफलक मात्र 65 धाव्यांचा टार्गेट सेट केले. 66 धाव्यांचा आता टार्गेट ठेवलंय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाच्या समोर. आणि दुसऱ्या डावाला होती सुरुवात. क्वार्टर फायनलची मॅच मैदानाच्या मध्ये एक पाऊल फक्त दूर आहेत. एक तरी मानाचं करंट हातामध्ये मिरवण्यासाठी तयार दोन्ही संघ. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल मयुरेश कांबळेच्या हातामध्ये, बायकरमॅन समोर मात्र प्रसाद पवळे हार्ड हिटर. पहिलाच बॉल होता, लेग ब्रेकचा वापर इथे केलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू, हा चेंडू मात्र इथे डॉटलाय. 0 धावा. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो, शून्याचे करून मंथन शोधू बरेच काही, बसवू एकाच्या बाजूला, लाख मोल करू तयाला. धावफलकावरती 0 धावा आहेत. मयुरेश पुण्याला बघायचं मैदानामध्ये. सभापती करंडक आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र या पठ्ठ्याने गाजवली आहे. समोर मात्र प्रसाद. पुण्याचा दूरवर फटका खेळायचा होता. याही वेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडू पूर्णपणे इथे मैदानाच्या मध्ये डॉट. पंचांकडे आपण पाहतोय पाय मागितलं जात आहे, पंचांकडे दाद मागितली जातीये. पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. 2 चेंडू टाकले, दोन्ही चेंडू इथे डॉट आहेत आपल्याला पाहायला मिळाले. मयुरेश कांबळे आपण पाहिले गेलं तर लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगले आपण पाहिले गेलं तर प्रकारची अनेक सामन्यांमध्ये मात्र गोलंदाजी करताना आपण या खेळाडूला पाहिलंय. आज टेनिस क्रिकेट गाजवत असताना ज्यावेळेस गावचं नाव येतं त्यावेळेस मात्र लढावं लागतं. परंतु समोर प्रसाद पवळे आहे. बघायचं किती वेळ शांत राहील. हा अधिक वेळ शांत राहणार होता नाहीये. आला रे आला, कासारसाई गावचा पोलाड आला. नाव प्रसाद पवळे, षटकार. थँक्यू प्लीज. आता मात्र आपण पाहतो यावेळेस मैदानामध्ये षटकार खेचलाय. 2 चेंडू डॉट आल्यानंतर त्यानंतर मात्र षटकाराची मोहर उमटली आहे. प्रसाद पवळे सांगितलं ना की प्रसाद पवळेला तुम्ही अधिक वेळ शांत ठेवू शकत नाहीये. मयुरेश तयार. पुन्हा एकदा समोर टाकलाय, याही वेळेस उडवलाय आणि चेंडू पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर. थँक्यू प्लीज. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये लागोपाठचा खेळलेला दुसरा षटकार. 2 चेंडू डॉट आले आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या मध्ये लागोपाठचे खेचले 2 षटकार. मी सांगितलं ना की हा कासारसाई गावचा पोलाड आहे. एकदा सुरू झाला की मग थांबत नाही. परंतु मयुरेशने 2 चेंडू ज्या प्रकारचे टाकलेत, पुन्हा एकदा कंट्रोल ते आणावं लागणार आहे आपल्या गोलंदाजी मधलं. फुल टॉस बॉल होता यावेळेस. बॅटची कडा थलम्याच्या दिशेने खेळाडू आहे शुभम दादा सुतार. चेंडूला फील्ड करतायत. प्रॉपर टायमिंग यावेळेस मात्र मोहामध्ये टाकलं होतं खऱ्या अर्थानं मयुरेशने. परंतु हा चेंडू इथे डॉट आलाय. 12 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज आज आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ कासारसाईच्या आपण पाहिले बहार तर आयोजन कासारसाई करंडक
अनेक अतिथी मान्यवर मात्र मोबाईल तर जवळपास रात्रीचे 12 वाजून गेलेत, परंतु जागा सोडायला तयार नाहीये. हे गावचं प्रेम आहे, हे गावचं क्रिकेट आहे, हे आमचे गावचे सितारे आहेत. परंतु आज समोर माळुंगीचा संघ देखील काही कमी नाहीये. पुण्यात आतल्या बाजूची कडा होती, पुण्याच्या मैदानामध्ये स्वतःवरची निराशा स्पष्ट व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रसाद पवळे षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. समीकरणाकडे जाऊयात. शेवटचे 24 चेंडू बनवायचे 54 धावा. आज आपण पाहिले तर अनेक बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पाहतो एक मोठं नाव बाळासाहेबजी लेणे. प्रामुख्याने आज मात्र भरपूर वेळ त्यांनी या मैदानावरती आज आपल्याला त्यांनी दिलाय. कासारसाई नगरीचं आपण पाहतोय माजी उपसरपंच म्हणून देखील या गावचं पद त्यांनी भूषवलेलं आहे. कारण गावचे खेळाडू खेळत आहेत आणि आमच्या गावच्या सिताऱ्यांना मी पाहण्यासाठी आलो. नाव ऐकलंय, अनेक मैदान या पट्ट्यांनी गाजवली आहेत, परंतु ते कसे गाजवली आहेत आज आम्हाला ऐकायचं नाही, आज आम्हाला बघायचंय. त्याचबरोबर पाहतोय माजी उपसरपंच आदरणीय स्वप्नील बापू केमसे. एक काळ मात्र बापूंनी गाजवलाय आणि आजही आपण पाहिले गेलं तर ती क्षमता आहे. धावफलकाकडे आपण पुण्यात वळूया. धावफलकावरती 12 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय मैदानामध्ये मास्टर माइंड अजिंक्य खैरे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार, तर समोर मात्र प्रताप. पहिलाच बॉल होता, यावेळेस पायावरती टाकलाय आणि मैदानामध्ये प्रतापने सांगितलंय दिशा से भटके तो पडेंगे फटके. 4 रन. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये आता मात्र चौकार आलाय आणि या चौकाराने स्कोरबोर्ड पुन्हा पुढे जाईल. धावफलकावरती 16. प्रतापने मात्र सुरुवात चौकाराने केली आहे. समोर अजिंक्य खैरे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. पुढे सरसावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू इथे मैदानामध्ये डॉट होलाय. पावलांचा वापर इथे मैदानामध्ये जरूर होता. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16 वरती धावफलक मैदानाच्या इथे जरूर असणार आहे. आज वादळासारखं करायचं नाही, दोन्ही खेळाडूंनी इथे लढायचं आहे. कारण संकटांवरती मात करायची असेल तर तुम्हाला वादळासारखं वाऱ्याप्रमाणे इथे निघणं गरजेचं आहे. पुढे त्या मैदानामध्ये बॅकफुटला गेले, फोर्स केलाय शॉर्ट कव्हर मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी आणि इथे मात्र काय फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. गौरव जबरदस्त फिल्डिंग दाखवली आहे आणि इथे पहिली विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रताप मैदानामध्ये होते 5. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये 16 वरती पहिली विकेट धावच्या रूपाने इथे आपल्याला पाहायला मिळाली. प्रताप मैदानामध्ये बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आता मैदानात दाखल इथे होतील. अक्षय शितोळे. संघाचा द चेस मास्टर म्हणून मात्र ओळखला जाणार अक्षय. अनेक वर्ष मात्र आपल्या संगणकाने मास्टर माइंड गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे तयार. सायकिंग एंडला आता प्रसाद पोबळे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू मात्र जवळ आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मयुरेश आहे, चेंडूला कव्हर करतोय. एक धाव इथे आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय जरूर तिथे होणार नाहीये. 17 वरती धावफलक. या हंगामामध्ये आपण पाहतोय माळुंगी क्रिकेट माळुंगी संघाने मात्र सभापती करंडक गाजवून सोडलाय. कारण जेव्हा जेव्हा संघ उतरतो तेव्हा तेव्हा मोठ्या ताकदीनिशी येतो आणि आज तर कासारसाई करंडक फ्लड लाईट्स मध्ये प्रकाश झोतामध्ये खेळायचंय, परंतु घरचा संघ आहे, घरच्या मैदानावरती सोपं नसेल भिडणं. रिव्हरचा फटका इथे खेळायचा होता. बैठक सजवली होती अक्षयने. हा चेंडू मैदानामध्ये बघायच्या वेळेस अगदी मैदानामध्ये इथे डॉट आलाय. संघाची धावसंख्या इथे स्थिर. आज मात्र अक्षयवरती विश्वास जो टाकलाय, विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करायची अक्षय शितोळेला. परंतु समोर अजिंक्य खैरी नावाचा आपण पाहिलं की एक मोठी भिंत आहे, एक मोठा पर्वत आहे. त्याच्या समोर उभं राहणं देखील सोपं नाहीये. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे जरूर केलाय. अजिंक्य खैरे पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती तयार. ओढ दी विकेट.
पुढे सरसावा चेंडू खेळायचा प्रयत्न, यावेळेस इथे मैदानामध्ये चेंडू डॉट. षटक क्रमांक संपलं जाईल आता. दुसरं या षटकामध्ये अवघ्या 5 धाबा आल्यात. 17 धाबा स्कोर बोर्ड वरती आणि समीकरणाकडे आता वळूयात. 18 चेंडूचा खेळ आहे आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 49 ची गरज. 18 चेंडू 49 धावा, 49 धावा 18 चेंडू. निर्णायक षटक आता मात्र कोणाकडे सोपवलं जाणार हे आपल्याला मैदानामध्ये पाहायचं आहे. आज घरचे खेळाडू खेळतायत. जेव्हा एखाद्या खेळाडूकडून खूप अपेक्षा असतात आणि त्याच वेळी त्या खेळाडूकडून पाहिजे त्याचा खेळ होत नाही, तो स्वतःला सिद्ध करण्यामध्ये थोडासा अपयशी ठरतो, कमी पडतो. कदाचित त्या खेळाडूची वेळ खराब असू शकते पण तो खेळाडू हा कधीच खराब नसतो. अशा खेळाडूंना मात्र एक सांगेल जरूर, कधी वेळ खराब झाला तर खचून जाऊ नका आणि तुम्हाला वाईट अनुभव आला तर लगेच स्वप्नांचा पाठलाग करणंही सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी आल्यात, तुम्ही वाईट दिवसांना जिंकून देऊ नका. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पाडाळे बॉलिंग ट्रॅक वरती इथे तयार. समोर मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा प्रसाद पवळे. पोल्लार्डची भूमिका आज पुन्हा त्याला दाखवायची आहे कारण संघ अडचणीत आहे. 18 चेंडू 49. फिल्डिंग मध्ये होणारा थोडासा बदलाव. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश पाडाळे वरती विकेट. पहिलाच बॉल होता खोलवर टप्प्याचा बॉल मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न इथे थर्ड मॅनच्या दिशेने आहे शुभम सुतार. मुळशी टेनिस क्रिकेटचा बाहुबली आणि ज्याला मुळशीचा केतन मात्रे म्हणून देखील ओळखलं जातं, शुभम फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एक धाव आली. एका धावेने स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय धाफलकावरती 18. वरती धावफलक आणि पुढे गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पाडाळे ओरदी विकेट. लोअर फुल टॉस होता. यावेळी समोर पाहतोय जमीन समुद्राचा फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे, शरीराचा वेग घेत आहे. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये तर आपल्याला पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. लाफलगावरती 19 धावा. अनुभव तुम्हाला आज पणाला लावायचा आहे. 16 चेंडू 47 ची गरज. जगावं कसं छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं आल्याचं हे आम्हाला छत्रपती संभाजीराजेंनी शिकवलं. आज तो लढा तुम्हाला द्यायचा इथे. फुल टॉस होता. पुन्हा खोडून काढण्याचा प्रयत्न आणि याही वेळेस स्वतः फॉलो मध्ये चेंडू अडवलाय. डॉट बॉल. 15 चेंडू 47 धावा आहेत. फिल्डिंग मध्ये होणारे बदलाव. यावेळेस समोर टाकलाय, उडवलाय आणि त्या प्रसाद पवळेच्या बॅट मधून हवाई सफर करणारा षटकार. थँक्यू. आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते षटकारचं जरूर खेळलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 25 धावा. स्वप्न मैदानामध्ये साकार करायचंय. स्वप्न मात्र घरच्या मैदानावरती प्रेक्षकांसाठी पूर्ण करायचंय. कारण आपण पाहतो मात्र बॉल थोडासा मैदानाच्या बाहेर गेला असावा. स्वप्नांना पंख असावे आशेचे. आशेला दिशाचा उत्साहाने भरावा कष्टाने आणि त्या कष्टात असावा आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाची जोडावी मैत्री. ती मैत्री असावी निस्वार्थ. मगच होतो खरा परमार्थ. यशाची उंच करून झेप तेव्हा स्वप्न साकारते. स्वप्नाची सहजासहजी पूर्ण होत नाही. 14 चेंडू 41 ची गरज आहे. निलेश पाडाळे तयार. समोर मात्र प्रसाद पवळेच्या बॅटमधून षटकार आलाय. मोठा फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळी चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट. धावफलक इथे स्थिरावलेलं आहे. 13 चेंडू 41 ची गरज. स्वप्न थांबू द्यायची नाहीयेत. 13 चेंडू 41 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुण्याच्या गोलंदाजीसाठी निलेश पाडाळे. या चेंडूवरती काय यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू ते फील्ड केला. एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आली आणि या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या देखील आपण पुन्हा त्या मैदानामध्ये बघणार आहोत. आपण स्कोर बोर्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 26 धावा.
धाफलकाकडे आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा बघूयात. 3 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 26, 12 चेंडू 40 ची गरज. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये आता जरूर पसरली आहे, कारण आज इथे मैदानामध्ये तुम्हाला लढायचं आहे. कारण इथे लढल्याशिवाय तर मात्र काही मिळत नाही. आज दाखवावं लागेल मैदानाच्या मध्ये, शांत थांबून चालणार नाहीये. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे केलाय आणि गोलंदाजीसाठी आला अजिंक्य खैरे. शेवटचे 12 चेंडू 40 ची गरज. विजलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेने मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळ येते होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ तरी थांबण्यास उसंत नाही. यावेळेस आपण पाहतोय लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. संघाची धावसंख्या एका धावेने 27, 11 चेंडू 39 ची गरज. अकरा चेंडू 39 धावा. अजिंक्य खैरे, दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे. अक्षय शितोळेच्या नावावरती देखील 2 व्हीलर बाईक राहिली, बायकर मॅन आहे. समोर मात्र अजिंक्य खैरे. पुन्हा खुलबा टप्प्याचा बॉल, मनगटाच्या साईने बळवलेला बॉल होता. 2 खेळाडू आहेत तिथे, सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी वेळेत दिलेला नकार आणि आताची मात्र मिळते 1 धाव. काय फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतात माळुंगे क्रिकेटला, माळुंगे संघाकडून. धाफलकावरती धावाच्या आहेत त्या 28. 10 चेंडू 38 ची गरज. प्रसाद पवळे, दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे, अजिंक्य खैरे. माळुंगे विरुद्ध मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. कारण जो संघ ते जिंकणार तो संघ थेट सेमीफायनल मध्ये दाखल होणार. मोठा फटका पुण्यात खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस लॉंगॉनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. एकच धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. एका धावेसाठी आता मैदानामध्ये संघर्ष सुरू झालाय. 9 चेंडू 37 ची गरज. नऊ चेंडू 37. गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा अजिंक्य. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर केलाय आणि हरी तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडू घेतलाय, फेकलाय. अक्षय शितोळे मात्र इथे होतोय बाद. धक्का क्रमांक 2. थँक्यू. 8 चेंडू आणि आता 37 धावा. हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. नवीन बॅटर आता अक्षय शितोळे. पाटील दाखल इथे होतील. मोठे फटके खेळायचे, चौकार षटकारांची आतिषबाजी करायची आहे. कारण आता एकेरी दुहेरी धावेने काम होणार नाही. तुम्हाला जिंकायचं असेल तर चौकार षटकार खेळावेच लागणार आहेत. कारण अब नाही चलेगा इक्का दुक्का, जीत ना होगा तो लगाना होगा चौकार छक्का. समोर मात्र बघायचे प्रसाद पोबळे, अजिंक्य खैरे पुण्यात तयार. आता मात्र रणप थोडासा इथे चुकलाय. प्रसाद पोबळे आपण पाहिलं तर त्यांना माहिती या 2 चेंडूंवरती धावा येणं फार गरजेचं आहे. 8 चेंडू आणि 37 ची गरज. फिल्डिंग मध्ये होणारा थोडासा बदलाव. बोल तयार अजिंक्य. मोठा फटका पुण्यात खेळण्याचा प्रयत्न होता. वेगाने चेंडू टाकलाय. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर टायमिंग नव्हतं. इथे एकच धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 30. शेवटचे 7 चेंडू आणि या 7 चेंडू मध्ये आपण पाहतोय बनवायचे अजूनही 36 धावा. सात चेंडू 36 ची गरज. हा चेंडू देखील इथे मैदानाच्या मध्ये बघायचा आहे. पूर्णपणे डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
बॅटिंग टीमचा DRS तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय. हा चेंडू वाईड आहे की नाही मात्र इथे तपासलं जातंय तिसऱ्या पंचांकडून. क्वार्टर फायनलची मॅच आहे. काय पहिला दिवस आपण पाहिला गेलं तर मैदानामध्ये नक्कीच गाजवला. विशेषतः आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंची नावं चर्चेत देखील आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं प्रामुख्याने महेश नानगुडे, तनुज पोबळे, मंगेश बलकवडे मात्र ते खेळलेले फटके, स्पर्शित गोळीची ती इनिंग. त्याचबरोबरीने आपण पाहिलं गेलं तर फेरी डिलिव्हरी, डॉट बॉल, 4 षटकं संपली आहेत. 30 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 36 धावा. 6 चेंडू 36. मी म्हणेल या मैदानावरती रेकॉर्ड आपण पाहिलंय. 5 चेंडू मध्ये 5 षटकार गेलेले आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज झालीत आनंद पाडाळे. अनुभव यांचा देखील आहे आणि 6 चेंडूवरती 6 विकेट घेण्याचा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावरती आहे. तर दुसऱ्या बाजूने प्रसाद पोबळेकडे ती क्षमता जरूर आहे. 6 चेंडू 36 ची गरज. या मैदानाच्या मध्ये कुछ भी हो सकता है, काही होऊ शकतं. समोर प्रसाद पोबळे, पहिलाच बॉल जोरदार बॅट इथे फिरवली, परंतु मैदानामध्ये बघायचं इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि प्रसाद पोबळेने मात्र आता पाठीमागे वळून पाहिले नाहीयेत. त्याने थेट आपली पावलं डगआउट कडे घेऊन चाललाय. विकेट आली. मॅच कडे आपण पुढे जाऊयात. नवीन बॅटर दाखल आता इथे दाखल होत आहेत. कुणाल लोअर फुल टॉस होता. हो इथे मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला जातो आणि तोपर्यंत इथे मैदानामध्ये आलेली एक सिंगल. बोलतो यार हा चेंडू यावेळेस पुण्याच्या मैदानामध्ये मोठा फटका खेळायचा होता. लंगोच्या दिशेने चेंडू खेळलाय तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. बोलो तयार. पुन्हा एकदा आनंद. हा चेंडू मैदानामध्ये बघायचा कट केला बॉलला. चेंडू मात्र अगदी सीमारेषेच्या जवळ जरूर चाललाय. एक धाव इथे मैदानामध्ये आली. अजूनही 2 चेंडूचा खेळ चित्र आता मात्र मैदानामध्ये शिल्लक आहेत. आनंद पाडाळे आपण पाहिले गेले तर नक्कीच आता माळुंगे क्रिकेटला माळुंगे संघ मात्र विजयाकडे वाटचाल करतोय. क्रॉस बॅट इथे खेळायचा होता. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय. धावफलक इथे आपण पाहतोय स्थिर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आज आपण पाहतोय माळुंगे क्रिकेटला माळुंगे विरुद्ध मुळशी सम्राट क्रिकेटला कासारसाई क्वार्टर फायनलची मॅच आणि या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होतोय माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगेचा संघ. अभिनंदन टीम. तर अभिनंदन टीम माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. हार्ड लक मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई. तुम्ही देखील खूप चांगले खेळत आज. मॅन ऑफ द मॅच रामकृष्ण हरी पाडाळे ठरतायत या मॅचचा हिरो. तर हरी पाडाळे तुम्हाला देखील विनंती असणार आपण मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचंय. तर आज दिवस क्रमांक तिसरा दिवस आणि तिसरी रात्र या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो आणि सर्वांची रजा घेतो.